राज्याचं राजकारण आणि नगरचं राजकारण यात जमीन आसमानाचा फरक आहे। राज्यात काही घडो, नगरमध्ये कायम वेगळाच पॅटर्न चालतो। सहकाराचा जिल्हा असल्याने या जिल्ह्यात ना कुणाची हवा चालते ना कुणाचा दरारा चालतो, ज्याने त्याने आपापले बालेकिल्ले शाबूत ठेवलेत। बरं, हे आत्ताच होतंय का? तर नाही। गेल्या 7-8 दशकांपासून इथं प्रत्येक तालुक्यात परंपरागत नेते तयार झालेत। पक्ष कोणताही असो, इथे सहकारात शक्यतो कुस्ती झाली नाही। या सहकारात मात्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे जरा वेगळे राहिले। 2 निवडणुकात सलग पराभव होऊनही केवळ फडणवीसांमुळे पालकमंत्री, मागच्या दाराने आमदार व त्यानंतर थेट सभापती पद दिलं गेलं। पण तरीही जिल्ह्यात जसा दरारा विखे, थोरात, काळे, कोल्हे, गडाख, तनपुरे यांचा राहिला तसं शिंदेंचं तयार करता आला नाही। शिंदेंनी ताकद दिली आणि एखादा आमदार निवडून आला असं उदाहरण किमान आतापर्यंत तरी दिसलं नाही। शिंदे हे राज्यातील मोठे नेते झाले तरी जिल्ह्यातील एकहाती नेते मात्र ते झाले नाहीत। कदाचित भविष्यात ते नगरमधील सर्वोच्च नेते होतीलही, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काही स्टेटमेंट्समुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल झाली। भाजपमध्ये नुकतेच आमदार झालेले प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये अस्वस्थ आहेत अशा अर्थाचं स्टेटमेंट प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं। आता तनपुरे खरंच अस्वस्थ आहेत का? भाजपमध्ये काही कुरघोड्या सुरू आहेत का? तनपुरेंना भाजपमध्ये अजूनही स्वीकारलं गेलं नाहीये का? असे प्रश्न आता यापुढे आले आहेत। नगर भाजपमध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरू झालंय का असंही बोललं जाऊ लागलंय। नेमकं काय झालंय आणि नगरच्या राजकारणात काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। प्राध्यापक राम शिंदे हे नगर जिल्ह्यातील भाजपचे एक महत्त्वाचे नेते। 2014ला मोदी लाट येथे कर्जत जामखेड मतदारसंघातून 37,816 मतांनी निवडून आले। परंतु त्यानंतर त्यांच्याबाबत तयार झालेली अँटी इन्कमसी आणि रोहित पवार नावाच्या युवा नेत्याची झालेली एंट्री 2019च्या निवडणुकीत प्रभावी ठरली। 2019ला त्यांचा दारुण पराभव झाला। त्यानंतर पुन्हा 2024च्या निवडणुकीत त्यांचा काठावर पराभव झाला। सलग 2 पराभवानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावरील निष्ठा कमी झाली नाही। नगरचे पालकमंत्री, 2दा विधान परिषदेचे आमदार आणि आता तर थेट विधान परिषदेचे सभापती असं त्यांचं चढतं पुनर्वसन झालं। प्राध्यापक राम शिंदे यांना जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात एक तप झालं। 2014च्या निवडणुकीत निवडून आल्यावर तेच भाजपचे ज्येष्ठ नेते राहिले। परंतु त्यानंतर 2019ला विखे घराण्याची भाजपमध्ये एंट्री झाली आणि शिंदेचं स्थानिक पातळीवरील प्रभुत्व ऑटोमॅटिक कमी होत गेलं। 2019च्या निवडणुकीत शिंदेचा पराभव झाल्यावर तर त्यांनी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मंत्री राधाकृष्ण विखेंवर या पराभवाचं खापर फोडलं। त्यावेळेचे संघटन मंत्री विजय पुराणिक व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विखेंविरोधात तक्रारी केल्या, परंतु त्याचा फारसा प्रभाव पडला नाही। काँग्रेसमधून आलेल्या विखेंना भाजपमध्ये सेटल होण्यास वेळ द्यावा लागेल असं म्हणत भाजपने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर 2023 मध्ये जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही विखे शिंदे वाद कायम राहिला। या निवडणुकीत विखे गटाने आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला। त्यानंतर 2024च्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे हेच भाजपचे उमेदवार असतील असं दिसत होतं। परंतु त्या निवडणुकीत सुजय विखेंसह प्राध्यापक राम शिंदे व भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड या दोघांनीही पक्षश्रेष्ठींपुढे मुलाखती दिल्या। तेथेही शिंदेंनी सुजय विखेंना आडकाठी केल्याचं दिसलं। या शीतयुद्धाचा सगळ्यात जास्त फटका 2024च्या निवडणुकीत बसला। लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाला। त्या निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीला प्राध्यापक राम शिंदे कोठेच दिसले नाही, परंतु शेवटच्या टप्प्यात फडणवीसांचा आदेश आला आणि प्राध्यापक राम शिंदे हे विखेंच्या प्रचारात उतरले। परंतु तेव्हा बराच उशीर झाला होता। शिंदेंचे मित्र समजले जाणारे निलेश लंके या निवडणुकीत विजयी झाले। शिंदे यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाचा विचार केला तर निलेश लंकेंना 1,04,963 मते मिळाली, तर तेथे सुजय विखेंना फक्त 95,835 मते मिळाली। लंकेंना कर्जत जामखेडमधून 9,128 मतांचं लीड मिळालं। या मतदारसंघानं 2019ला विखेंना 1,05,236 मते दिली होती। आता ही मतांची घसरण का झाली तर विखे शिंदे शीतयुद्धामुळे असं त्यावेळी बोललं गेलं। गेल्या 5 वर्षात हे शीतयुद्ध वाढलं गेलं आणि 2024च्या विधानसभेला पुन्हा राम शिंदे यांचा पराभव झाला। या 5 वर्षात कर्जत जामखेडमधील विविध विकास कामांच्या उद्घाटनांवरूनही श्रेयवाद रंगला। निधीवरून या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यात तू मेमे दिसली। हा वाद मिटवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी वारंवार केला। हा वाद वाढू नये म्हणून कदाचित शिंदेंना जिल्ह्यात न ठेवता थेट राज्यात नेलं गेलं असंही बोललं जात आहे। परंतु तरीही शिंदे भाजपच्या व्यासपीठावर असं काहीतरी वक्तव्य करतात की त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा दिसतो। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये येतील अशी समीकरणे जुळून आली होती।
तेव्हाही राम शिंदे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपने निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी अशी थेट मागणी केली होती. तेव्हाही शिंदे यांच्या या वक्तव्याची चांगली चर्चा रंगली होती. कारण राहुरीच्या पोटनिवडणुकीत भाजप तनपुरेंसोबत यशस्वी शिष्टाई करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून विखेंवर होती. विखेंनी ती शिष्टाई यशस्वीही करून दाखवली. शिवाय अक्षय कर्डिलेंना विक्रमी मतांनी निवडूनही आणून दिले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरेंचाच हक्क होता. परंतु तरीही शिंदेंनी निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करून नगरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढवल्याचे बोलले गेले. आता हेच तनपुरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यावर तनपुरेंना भाजपमध्ये अस्वस्थ वाटते असं स्टेटमेंट राम शिंदे यांनी केलं. विखेंच्या गटातील आमदारांसोबत असं मुद्दा म्हणून केलं जात आहे का, हा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडलाय. खरं तर तनपुरे हे आजारी होते. त्यामुळे कार्यक्रमात सत्कार स्वीकारून ते तातडीने उपचार घ्यायला गेले. हे त्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनाच माहित होतं. तरीही मामा जयंत पाटलांचा धागा पकडून शिंदेंनी तनपुरेंच्या अस्वस्थतेच्या मुद्द्याला हवा दिली. अर्थात भाजपच्याच नाही तर नगर जिल्ह्यातील सगळ्याच पक्षाच्या स्टेजवर असे शेले, पागोटे, चिमटे, खेचाखेची होतीच. तशी भाजपच्या स्टेजवरही ती झाली असाही एक सूर निघाला. परंतु यामुळे विखेंचे कार्यकर्ते मात्र गडबडले. आता शिंदेच्या मनात खरंच तसं काही होतं की त्यांनी सहज हे स्टेटमेंट केलं हे त्या काळात समजेलच. पण या अशा काही स्टेटमेंटमुळे नगरच्या राजकारणात चलबिचल होते हे मात्र नक्की. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय भाजपमध्ये खरंच शीतयुद्ध सुरू आहे का हेही सांगा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.